आम्ही सगळी संध्याकाळी आवरून ना कुर्ल्याला निघालेलो, कारण की काजलताईंनी आम्हाला बोलवलं होतं. त्यांच्या म्हणजे त्या मंडळाचे नवरा त्यांचा अध्यक्ष आहेत, तिथंच आम्हाला जेवायला बोलवलं होतं. मग आम्ही संध्याकाळी सगळी चाललेलो. खरंच त्यांची फॅमिली इतकी मोठी आहेत ना, ते आमच्या शेजारीच राहतात रूम भाड्यानं. आम्ही जवळजवळच आहे, पण त्यांचं गाव नाही कुर्लं आहे. मग तिथंच आम्ही गेलेलो. ते 9 दिवस व्हायच्या आधीच आम्हाला सांगत होते, तुम्ही या 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 नवरात्रीच्या आधी गरज आम्हाला सांगत होते. मग तिथं पायाही पडले आणि मस्तपैकी इथं पूजा पण होती. मग अशी मला हा प्रसाद इतका आवडतो ना. आणि मग सगळेजण आम्ही पण सगळे जेवायला बसलो आणि इतकं छान वाटत होतं ना, करमत होतं. आणि परत संध्याकाळी घरी आल्यावर परीला गेली गरबा बघायला घेऊन, पण परीनं काय आज मला खेळूनच दिलं नव्हतं. आज मला ही सोडत नव्हती आणि तिकडं ओजू पण उठलेली. मग काय सकाळी दसरा होता, सगळ्यांना हॅप्पी दसरा. छान अशी देवपूजा ही केलेली मस्तपैकी. आज ना गुरुवारचा दसरा आल्यामुळं आम्ही काय गुरुवारचं वशाट खात नाही, त्यामुळं आम्ही काय मटण आणलं नव्हतं. आणि गाडी ही मस्तपैकी सगळं पूजलं आणि नंतर मग स्वयंपाक करायला घेतला. गवारी, वांग्याचं कालवण, भाकरी असं बनवलेलं. तर बाय बाय.